जरांगे यांच्या सरकारकडे 8 मागण्या पाहायला मिळतात। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। यासोबतच 70,000 रुपये हेक्टरने शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी द्या, शेतीला नोकरीचा दर्जा द्या असं देखील जरांगे म्हणते। जीवनात येऊन जे मिळवायचं होतं ते मिळवलंय, माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळालेलं बघायचंय, आरक्षण मिळावं ही समाजाची इच्छा होती असं देखील जरांगे म्हणाले। दरम्यान एका वर्षात 58 लाख मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, एका वर्षात सातारा हैदराबाद गॅजेट मिळवले, 2 वर्षात संपूर्ण मराठा आरक्षणात येणार असं देखील विश्वास जरांगे पाटलांनी बोलून दाखवलाय। एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा, 2 70,000 रुपये हेक्टर घ्यायचे, 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडेचे वाहून गेले पिकासहित 1,30,000 संपूर्ण कर्जमुक्ती, सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती। 5वा मुद्दा, ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची। 6वा मुद्दा, शेतीला हमी भाव घ्यायचा आहे। 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या, शेतीला नोकरीचा दर्जा द्या। म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत, ठीक आहे, जो शेती करेल 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा। नोकऱ्या नाही तर पोरं का शेतात तरी काम करतील 10,000 रुपये। शेतीला नोकरीचा दर्जा द्या। 7वा मुद्दा, शेत इकायचे नाही। 8वा मुद्दा, पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले, ते ट्रिगर उठवायचे, पीक विमा सगळा द्यायचा। हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू, अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांग। मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता, कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय। मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं, माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती, त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागून त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखतात। या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत, कधी शांत बसलो नाही, पूर्ण आयुष्य झिजवलं। आता मला काही वाटत नाही, मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं, 3 कोटी मराठी आरक्षणात आले। मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं। 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला। मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं। मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा। शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार।
शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहते. जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तर जवळून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा, डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? एक माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे तर आम्ही 14चे. जास्त भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार. पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना, घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्या. घरात घुसवा. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. शाहरुख खान तो देशात नंबरला ऐकला तीन म्हणा इकडे जरा. हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत येत या काय म्हणजे 12 कोटीची गाडी. आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो तुतार आणला पाहिजे, आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आला मला आलिशान गाडी घेतली काय त्याच्या डिझाईन टाकलं मला पैपावा लागला रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या, ही विनोद नाहीये. इतके मोठमोठ्या लोक त्यांजवळ कंपन्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला, शेतकऱ्याला द्यायला. आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या आहेत. टाटा आहे ते लय येत, आता बजाजवाले येत, आणखी मारण्याचे आलेत ना, त्यांच्याकडून घ्या ना. हे जमतं का? निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येत, आमचे जैन मारले येत. मजबूत आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना एवढं पैसे वाटा म्हणा. समाधानी रहा, उतावळे होऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले. मी कोणाला घाबरत नसतो असं देखील जरांगे पाटील यावेळी म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.